नमस्कार मित्रांनो, डिजिटल सिग्नेचर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील स्वाक्षरी जी एखाद्या दस्तऐवजाची किंवा डेटाची विश्वसनीयता, सुरक्षितता आणि प्रामाणिकता सिद्ध करते. हे डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज आहे, म्हणून माहितीनुसार ते कायदेशीररित्या वैध आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जर डॉक्युमेंट आपणाकडे असतील, समजा की इन्कम सर्टिफिकेट असो, कास्ट सर्टिफिकेट असो, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट असो किंवा ई-आधार असो, अशा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट असतील आणि आपल्याला ते काय करावे लागते, डिजिटल ई-साइन ही करून घ्यावी लागते. तर मित्रांनो, ही डिजिटल ई-सिग्नेचर ही कशा प्रकारे करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारची मी एक पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट PDF फाईल ही Adobe रीडरमध्ये ओपन केलेली आहे. तर आपण येथे पाहू शकतात की येथे ॲट लिस्ट वन सिग्नेचर हॅज प्रॉब्लेम. तर हे डिजिटल ई-साइन हे झालेले नाही. तर ते कसे करायचे ते आपण थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, आपणास काय करायचे आहे, याच्यावर क्लिक करायचे आहे आणि येथे राईट क्लिक करून घ्यायचे आहे. राईट क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे व्हॅलिडेट सिग्नेचर याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपणास सिग्नेचर प्रॉपर्टीज याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे 3 नंबरचे जे काही ऑप्शन आहे सिग्नर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे शो सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. शो सर्टिफिकेट याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास येथे डिटेल्स, रिव्होकेशन आणि त्यानंतर येथे ट्रस्ट. तर आपणास ट्रस्ट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतात या रेड कलर मध्ये क्रॉस मध्ये फुलल्या. तर आपणास काय करायचे आहे, इथे ॲड टू ट्रस्टेड आयडेंटिटी याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास इथे हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर खालचे जे काही 3 बॉक्स दिसत आहे याच्यावर पण इथे क्लिक करायचे आहे, इथे क्लिक करायचे आहे आणि इथे क्लिक करायचे आहे आणि इथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्या नंतर परत आपणास इथे ओके करायचे आहे. त्यानंतर हे पेज आपणास इथे क्लोज करून घ्यायचे आहे. क्लोज केल्याच्या नंतर ही जी काही फाईल आपण PDF मध्ये ओपन केलेली आहे Adobe रीडरमध्ये, ही आपणास इथे क्लोज करून घ्यायची आहे. क्लोज केल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास परत ती फाईल वर राईट क्लिक करायचे आहे आणि येथे ओपन विथ Adobe रीडर तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर थोडासा वेट करायचा आहे. तर आपण इथे पाहू शकतात की साइन्ड अँड ऑल सिग्नेचर आर व्हॅलिड. तर हे पेज मी येथे खाली स्क्रोल डाऊन करून घेतो. तर आपण खाली येथे पाहू शकतात की येथे सिग्नेचर व्हॅलिड अशा प्रकारे येथे आपणास आता दाखवले जात आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण आपली जी काही फाईल आहे ही अशा प्रकारे येथे सिग्नेचर व्हॅलिड करून घेऊ शकता.